आज आपण हार्डवेअरचा टॉपिक बघूया. याच्या अगोदर सॉफ्टवेअरचा टॉपिक भेटले. सॉफ्टवेअर म्हणजे काय, जे आपण MS वर्ड, MS एक्सेल वगैरे युज करतो ते कुठले झाले, सॉफ्टवेअर झाले. आणि हार्डवेअर म्हणजे काय असतात, ज्या वस्तूंना आपण टच वगैरे करू शकतो, या वस्तू काय झाल्या, हार्डवेअर. आणि ज्याला आपण माऊस थ्रू किंवा कीबोर्ड थ्रू चालवतो ते काय झाले, सॉफ्टवेअर झाले. राईट. त्याच्यामध्ये हार्डवेअर मध्ये जर समजा आपण एखादा नवीन सीपीयू आणला तर तो सीपीयू तुम्हाला सेटअप करता आला पाहिजे. तुमच्या घरी किंवा कुठं ऑफिसवरती आणला तर ते सगळं. तर त्यासाठी तर मी तुम्हाला हे जे पूर्ण सेटअप आहे कॉम्प्युटरचं, हे पूर्ण सेटअप तुम्हाला वेगळं करून दाखवतो आणि त्यानंतर ह्याला जॉईनिंग करून दाखवतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम वरती काय दिसतं तुम्हाला, टीव्ही आहे का डेस्कटॉप आहे, मॉनिटर आहे ना, का डेस्कटॉप आहे, मॉनिटर पण आणि डेस्कटॉप पण. डेस्कटॉप का, डेस्कच्या वरती असतो म्हणून. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, सुरुवातीला हा मॉनिटर, याच्यामध्ये तुम्हाला वायर दिसेल, 2 केबल. एक हे वाला केबल आहे, याला कुठलं केबल म्हणायचं, कुठलं, याला म्हणायचं पॉवर केबल. याच्या थ्रू करंट सप्लाय होते. जर टेस्ट करत असेल तर याच्यामध्ये बोट घालायचं. काय होतंय, हा. तर बघा, हे आहे पॉवर केबल, बोर्डा लावले काय. त्यानंतर सेकंड केबल येईल आपलं, याला पण काढण्याची टेक्निक्स आहेत बरं का. हे सरळ सिंपल निघू शकतं हे केबल. पण दुसरं विजे केबल म्हणून आहे, जे मॉनिटरला आणि सीपीयू ला जॉईन असतं. हे कुठलं केबल म्हणायचं, याला विजे केबल म्हणायचं. याच्याने काय होतंय, नाही, एक गोष्ट बघा, आता ही पॉवर केबल कावर म्हटलं आपण याला, तर बोर्डातून करंट याच्यातून सप्लाय होते आपल्या मॉनिटरला. मग तसंच आपल्या मॉनिटरवरती जे स्क्रीन दिसते आपल्या सीपीयूची, तर ते डिस्प्ले दिसण्याचं काम कुठल्या वायर थ्रू होते, या विजे केबल थ्रू. म्हणजे हे केबल लावलं तरच आपल्या मॉनिटरला डिस्प्ले दिसतो. त्याच्यामुळे हा डिस्प्ले दिसण्याचं काम हे करतं. हे वायर कुठं जॉईंट आहे, सीपीयू ला ना. सीपीयू म्हणजे काय, फुल फॉर्म माहिती का काही, सीपीयू काय असतं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू, बरोबर. तर सीपीयू, आता हा मॉनिटर आपला काय झाला, सेपरेट झाला, म्हणजे हा रिकामा झाला. हा कुठेही जाऊ शकतो, आता कुठल्याही सीपीयू ला लावता येऊ शकतो. का, तर आपण याचं पूर्णपणे बाजूला काढलंय. ठीक आहे. याला घरी पण घेऊन जाऊ शकतो आपण, फक्त कोण घेऊन जाऊ नका. ठीक आहे. हे आपण काय केलं, सेपरेटली बाजूला काढलं. त्यानंतर आता काय राहिलं बघा, हे काय आहे, कीबोर्ड मधल्या कीज माहिती आहे तुम्हाला. ह्या वरच्या कीला काय म्हणायचं, याला फंक्शन की म्हणायचं. MSCITच्या थेअरीच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात की कीबोर्ड वरील F1 किंवा याला कुठली की म्हणतात, तर याला कुठली की म्हणायचं, फंक्शन की. त्यानंतर याला कुठल्या की म्हणायचं, हे ABCD वगैरे, कुठली की म्हणायचं, याला अल्फाबेटिकल की, अल्फाबेट. ठीक आहे. त्यानंतर याला कुठल्या की म्हणायचं, याच्यावरती काय असतात, नंबर असतात. कुणाचे, कीबोर्डचे. ओके. त्याच्यानंतर याला काय म्हणायचं, मोठा जे बटन असते याला स्पेस. याच्यामध्ये काही स्पेशल की असतात. कोणते असतात माहिती का काही स्पेशल की, तुम्ही कधी हे यूज केले का, कंट्रोल अल्ट शिफ्ट वगैरे, हे काही स्पेशल की, म्हणजे शॉर्टकट यूज करण्यासाठी यूज करतो ना आपण ती की, तर त्याला कुठल्या की म्हणायचं, स्पेशल की. टॉगल की कोणते असतात, एक कॅप्स लॉक, नेम लॉक आणि स्क्रोल लॉक. 3 इंडिकेटरच्या लाईट असतात म्हणजे बटन्स, ते टॉगल की. नेव्हिगेशन की म्हणजे ॲरोवाल्या कोणत्या असतात, हे वाल्या असतात का, याला नेव्हिगेशन की म्हणायचं. थेअरीचे क्वेश्चन येतात. त्यानंतर बघा, हा झाला कीबोर्ड. याच्याने आपण काय करतो, टायपिंग वगैरे करू शकतो. आता ह्याचं वायर बघूया कसं आहे सीपीयूच्या पाठीमागे.
हे बघा, कुठे कीबोर्डचं वायर हे कीबोर्डचं, याला कुठला स्लॉट म्हणतात माहिती का कोणाला? या पिनाला चार्जरला यूज करतो म्हणे. चार्जरच्या याला काय म्हणतात? फक्त चार्जर. याला USB पिन म्हणायचं, USB. ठीक आहे. त्यानंतर हे काय आहे? उंदीर आहे का? याची संपूर्ण आहे वाटते पी. याला पण कुठली म्हणायचं? USB. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्युटर घेताना पूर्ण सेटअप असं वेगवेगळा येतो सेपरेटली, जॉईन करून येत नाही. ते आपल्याला जॉईन करता आलं पाहिजे. त्यानंतर आणखीन कुठल्या की राहिले बघा वायर, हो का? याला एक केबल आहे आणखीन. याला कुठलं केबल म्हणायचं? पॉवर केबल. म्हणजे पॉवर केबल किती लागतात कॉम्प्युटरला? 2. एक कशाला लागतंय आणि एक CPU ला, राईट. त्यानंतर बघा, हे कुठलं आहे? विजय केबल. तुम्ही जे HDMI म्हणलं ना सुरुवातीला, ते केबल नाहीये याला. हे बघायला स्क्रू दिसतात का तुम्हाला विजय केबलला? बघा, स्क्रू व्यवस्थित काढून लावायचं असते, म्हणजे फिट बसते ते केबल. हा, येते ना लावता. हे विजय केबल निघालं बाजूला. आता सगळे केबल्स मला वाटते निघालेत बाजूला. कुठला आहे का राहिलं का याला? नाही ना. आता हा काय आपला मेन, म्हणजे याच्याद्वारे सगळे काम होतात ना आपले कॉम्प्युटरचे. याच्या आतमध्ये बघायचं का काय आहे? सगळं खोलून टाकू आहे का नाही याचं? हा, कशामध्ये? वरचं बसवा का? ह्याला प्रत्येक CPU ला उघडण्याचे काय बटन्स असतात किंवा काही सिस्टीम वेगळे असतात. तर याला इथं आहे इकडल्या साईडला, हो का? याला आपण प्रेस केलं ना तर बाजूला प्रत्येक CPU चे वेगळे असतात. त्याला काढचाल, त्याला नाही, त्याला वेगळं, त्याला नट असतील. बघा, ओपन झालं काय? याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? डोळ दिसणार गेले का? हा, याला CPU ला ते आपलं ब्लर मारून घेतलं की मग चालतात. तर ह्याच्यामध्ये बघा काय काय दिसतं तुम्हाला? फॅन दिसतात. किती फॅन आहेत? ह्याच्यात ग्राफिक कार्ड नाहीये या CPU मध्ये. किती फॅन आहेत? 1, 2. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हे वरचा बॉक्स दिसतोय, याला काय म्हणायचं? SMP. याला म्हणजे इथं जे कनेक्शन असतं करंटचं मेन सप्लाय, इथून पार्सल होतं या बॉक्स मधून. 3 फॅन आहेत ना ह्याला? काय राईट, हो का? इथं पॉवर केबल आपण इथं लावलं या बॉक्सला, तर बॉक्स मधून काय होतं? सगळी पॉवर सप्लाय इकडं आतमध्ये पूर्ण याच्यातून सप्लाय करंटचं. वायर दिसत तुम्हाला बघा बरं याच्या आतमध्ये, तो का? हे वायर कुठून आले बघा? इथूनच आले ना SMS म्हणून, त्या बॉक्स मधून. म्हणजे सगळं करंट सप्लाय इथून होतं CPU ला. आणि ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला हा बोर्ड दिसतोय पूर्ण चौकोनी, त्याला काय म्हणायचं? काय काय? मदरबोर्ड. म्हणजे या बोर्डद्वारेच पूर्ण आपला कॉम्प्युटर चालतो. पण या मदरबोर्ड वरती पण एक प्रोसेसर असते जी की या फॅन खाली असते. ते आपण सध्या नाही खोलू शकत. खोललं तर हा CPU परत मग चालतो, पण त्याला परत तेच खोला, परत बसवा, हा होते सगळं. कोणची? हे बारकी चिप का? हे ना? हा. आता तुम्ही सांगा, कधी रॅम ऐकले? मोबाईलला रॅम असते 8GB म्हणा, हे म्हणा. तसं आपल्या CPU ला पण रॅम असते 8GB, 12GB. हा, ही रॅम आहे. आता ही रॅम तुम्हाला मी काढून दाखवू शकतो. याच्यात काय काढता येतं ना? हो का? कधी कधी सांगतो, कधी कधी CPU ला एरर येतात.
कधी कधी डिस्प्ले दिसत नाही सीपीयूला, रॅमचा प्रॉब्लेम असतो. रॅम काढून साफसफाई करून आतमध्ये लावायची असते. रॅम कशी काढायची असते? असं उपसायचं आहे का नाही. ते काय करायचं, एक बाजूला तुम्हाला तिच्या काही बटन दिसले का पांढरे किंवा काळे, त्या बटनला तुम्ही जर एक रॅम काढून दाखवतो, मला वाटतं ह्याची एक रॅम निघाले रे, त्याच्यामुळे स्लो चालला हा सीपीयू. एक रॅम निघाले याच्यातली, हो का, हे वाला. ही बटनला तुम्ही असं बाहेर ओढायचं, खाली दाबायचं, आणि हिथलं एक, ओके. निघाल नाही रे, काळे बटन आहे त्याला, त्यात रॅमच नाही, लगेच निघाला. 3 रॅम आहे त्याच्यामध्ये, 2-2 GB असेल बहुतेक. पण ही बाजूला काढूया, ठीक आहे. ही बटन ऑन ऑन आणि ही रॅम, ही रॅम असते. नाहीतर मोबाईल मध्ये उडकायचं असेल, मोबाईल मध्ये पण असते का, मोबाईल मध्ये चिपला सेट असतात, निघत नाही ते बाजूला. हा, याच्यामुळे चालते सीपीयू. अरे रॅम म्हणजे काय माहिती का, तर रॅम म्हणजे स्टोरेज आहे, पण सेव्ह करत नाही, ते चालवण्याचं काम करते एखादी गोष्ट. आणि मेमरी कार्ड काय करते, स्टोअर करते, आणि यूज करण्यासाठी स्टोरेज देते. रॅम बसवायची आता, कुणाला येईल बसवता? कुठे काही रॅम खराब असतात, याला लॉक बरोबर बसलं की समजा बसली. ठीक आहे, ही झाली रॅम. रीड ओनली मेमरी, रॅमचा फुल फॉर्म काय, रोम झालं रे ते, रोम झाला, ROM, रोम. रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आता बघा, हा आहे आपल्या कॉम्प्युटरचा मेमरी कार्ड. हा आहे कॉम्प्युटरचा मेमरी कार्ड, याच्यामध्ये आपला डाटा पूर्ण स्टोअर होतो. कधी कधी तुम्ही पिक्चर मध्ये कधी बघितलं असेल बघा, म्हणजे एखादा सीपीयू असेल, खूप महत्वाची माहिती आहे, तर त्यांनी सीपीयू पेक्षा हे काढतात आणि नेतात, आणि ह्याच्यासाठी सगळं पिक्चर दाखवलं जातं. हे इंडियाची काही इन्फॉर्मेशन असेल म्हणा, हे असेल म्हणा, तर मूवी मध्ये दाखवतात ना, तर हे एवढी चिप बाजूला काढून येतात. तर हे असते का, असते मेमरी कार्ड तर आहे, पण याला म्हणायचं हार्ड डिस्क. याला काय म्हणायचं, हार्ड डिस्क. काय काय लाईटच नाही, याला हार्ड डिस्क म्हणायचं, ठीक आहे. हे बाजूला निघतंय, पण काय माहिती आहे का, थोडं बाजूला काढताना ही वायर वगैरे थोडं व्यवस्थित काढावं लागते. हे जर खराब झालं वायर, तर लगेच 150-200 रुपये खर्च होतो, वायर खराब झालं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित काढावं लागतं. दुसरं काय आता ह्याच्यामध्ये अजून बघा, इथं DVD रायटर. कधी सीडीच ऐकलंय, पहिले कॅसेट होते, युज केला हो कधी कॅसेट? त्याला येते ना, याला नाहीये का, याला पण हाय, ह्याला पण